नमस्कार मित्रांनो, यंदा श्रावणी सोमवार किती, कधी, कोणती शिवामूठ व्हायची आणि त्याचे महत्त्व काय जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. यंदा श्रावणी सोमवाराने श्रावण मासाची सुरुवात होत आहे. महादेवांना समर्पित असलेला हा महिना त्यांच्याच आवडत्या वारी म्हणजे सोमवारपासून सुरू होत आहे. त्यामुळेच यंदा 4 नाही तर 5 श्रावणी सोमवार असणार आहेत. या प्रत्येक सोमवारी महादेवांना मुठभर धान्य वाहण्याची प्रथा आहे. तिला आपण शिवामूठ असे म्हणतो. ती कधी, कोणती आणि कशी व्हायची, मुख्य म्हणजे का व्हायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो. देण्याची वृत्ती मात्र हवी. आधीच भगवान शिव शंकर भोळे, त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलांप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे. त्यात पुन्हा पार्वती मातेचे पतिराज शिव पार्वती यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो. विवाह प्रसंगी देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी गौरीहार पोसते. त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर यावा, त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे यासाठी ही शिवामुठीची कल्पना व्रतानुषंगाने योजली असेल असे मत ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर मांडतात. पूर्वी स्त्रियांना घराचा उंबरठा सहसा ओलांडण्याची संधी मिळत नसे. अशा व्रतवैकल्यांच्या निमित्ताने ती संधी मिळे. आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्ये स्त्रिया आनंदाने करत आजही करतात. त्यामुळे नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना बदल होतो. तो देखील त्यांना पुरेसा होतो. आधुनिक विचारांच्या मंडळींना शिवामुठीच्या व्रतामुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची चिंता वाटण्याची शक्यता आहे. परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले धान्य शिवालयाच्या पुजाऱ्याला मिळत असे. त्यामुळे त्यांच्या संसाराला हातभार लागत असे. देण्याचा आनंद काय असतो हे अशा व्रतांमधून अनुभवता येते. दिल्याने कमी होत नाही तर ते वाढत जाते. मग ते ज्ञान असो नाही तर अन्न, ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मुठभर असले तरी ते देता आले पाहिजे याचे गृहिणींना समाधान असते. तर मुठमुठ करून काही कमावले याचे देणाऱ्याला समाधान, असा दुहेरी लाभ अशा सुरेख व्रत वैकल्यांमधून होताना दिसतो. ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसेल त्यांनी शिवाचे स्मरण करून ताम्हणात मुठभर धान्य बाजूला काढावे आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना अर्पण करावे. अशी जुन्या नव्या विचारांचा मेळ घालणारी आणि सर्वैः सुखिनः सन्तु अर्थात सगळ्यांचे सुखहित चिंतन करणारी आपली भारतीय संस्कृती आहे. तिचा आदर ठेवायला हवा आणि यथाशक्ती या संस्कृती व परंपरांचा भाग होण्याचा प्रयत्न करावा. यंदाच्या श्रावणी सोमवारी व्हायची शिवामूठ: 5 ऑगस्ट रोजी तांदूळ व्हावे, 12 ऑगस्ट रोजी तीळ व्हावे, 19 ऑगस्ट रोजी मूग व्हावे, 26 ऑगस्ट रोजी जव व्हावे आणि 2 सप्टेंबर रोजी सातू व्हावे. अशा प्रकारे शिवामूठ वाहून आपले आयुष्य कृतार्थ करावे. आपल्या सर्वांवरती देवा महादेवांची कृपादृष्टी तसेच स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.